तर नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर एवढा उशीर झाला आहे ना आज. तर पाणी सकाळपासून नव्हतं, त्या पाण्याच्या ह्याच्यामध्येच 4 वेळा त्या बाईला बोलली की बंद कर, 5 वेळा 4 तास पाणी भरत बसली, पाणी नाही म्हणलं. त्यामुळे मग मी नाही त्याला बोलून आणलं, तेव्हा जाऊन त्यांनी बंद केलं, तेव्हा जाऊन मी पाणी भरले. आत्ता झालं, वाजले किती 1:30, अजून नाही चाय नाही पाणी नाही काही नाही. पुरी बी माझ्या आत्ता गेले, त्यांचं बी माझ्या संग अडकलेलं असतं माहिती आहे का. एवढं टेन्शन आहे ना पाण्याचं, असं वाटतं कधी कधी निघून जावं येत नाही. म्हणते ना नशिबाला हितच आहे तसं मरतो. त्यामुळे चाय वच चाय पिऊ दे. तर या सर्वांनी चाय पिणं वैताग आला, नुसता उपवास आहे. नाही देवाची पूजा झाली नाही काय झालं माहिती आहे का. नाही सकाळचं सगळं उरकतं माझं काम आहे. ही गाबडी घरी असली की असंच होतं. तर बघा आता हे आलेत घरी, बसले बघा. अजून कपडे टाकायचे वाळायला, त्यांचा आवाज कधीच कमी नसतो. तर बघा कसा खेळतोय. त्याच्या गळ्यात माळ बांधली ना आम्ही म्हणून ते दमावत काढायला बघतोय. शुभ काय चालू केलंय पप्पांनी, सारखं टॉक टॉक करते ती. इकडं घे, कान घेतली पायल माळी. सर्वांनी जेवायला बघा. उपवास आहे आज. यांनी डाळ भात बनवलं, टमाट्याची चटणी बनवली, मला बनवलं उपवासाचं जेवण. बघा भांडी घासती. हे बघा कसं खेळतंय बघा. कपड्यांशीच खेळायला लय आवडतं त्याला. दीदी कपडे टाकते वाळायला. आज लईच उशीर झाला आम्हाला. मी आता जेवलो तर बसली, म्हणजे भांडी घासून घ्या म्हणजे मग तर मनी बनवून घेते. 10 पीस तर आणल्यात लय नाही. परत संध्याकाळी बाहेर बी जायचं, संध्याकाळी भेटत नाही. वल्ली केस तशीच बांधून ठेवली. ती कशी वाटते टिकली. मी अशा टिकल्या कधी लावतच नाही कपाळाला. माझ्या बारक्या कप टिकले असते चांगलं वाटते. तर चला उरकूया, टाइमपास करण्यापेक्षा पटापटा. बघा तो झोपलाय कसा स्टेट, तिने घेतलेला तसाच झोपलाय. लय दमवतो, खेळतो लय. पाय कर की खाली ये, पाय खाली कर. पटला झोपल्याला उठवला मम्मीने. बघा थोडा वेळ झोपलेली, लय थकल्यागत झालं. सकाळी उठली तशी पाण्यासाठी भटकून वैतागली. कपडे भांडी सगळं केलं, पाणी निपतवर की बोलून नसतं पाणी बिनी भरून घेतलं पोरींना. आता बघा डोळं नुसतं झालं जाम, डोळं बी दुखायला लागलं. तर म्हणलं झोपावं. झोपली थोडा वेळ मनी बनवून उठली. बाहेर जायचं आहे मीटिंगला मला. तर पटापटा स्वयंपाक करून घेते. 7:30पर्यंत निघायचं घरात बाहेर. तर चिव चाय बनवते. मग चणे टाकले शिजायला. पटापटा मसाला करून घेते, म्हणजे मग पटापटा करून घेते सगळं काम. तर चला उरकूया आपण आता. जेवणाची तयारी करते म्हणजे जायला. तर या सर्वांनी चाय प्यायला बघा. चाय बनवलाय चिवनं. बरोबर तयारी करते स्वयंपाकाची. 7 वाजले. तर या सर्व तर बघा भाकऱ्या मी बनवते, पण ही पलटते. पटापटा ओरखते. पुसून दे. तर बघा याला आतमध्ये आणलाय खेळायला. कसा दमवतोय बघा. त्या तिकडे जायचं असतं खेळायला. दीदी तिकडे आहे ना.
तिकडे इकडं नाही येत तो लवकर, तिकडं जायला पाहिजे. नाही आता तो आलाय बघ. थका आता कसा थोडं कसा थोडं उड्या उंच मारत, झालाय. थका थका. आता थोडा शिकतोय. तिकडे उतरायला काय नाही वाटत, इथं लय उंच आहे त्या साईडला. लय घाबरलोय या साईडला उतराय. चला भाकरी करूया. मी बाहेर त्या दोघी आहेत घरात. पप्पा येईल त्यांचं सांगून जाते माझं. मॅडम इकडं आलेले. आमच्या दुसऱ्या मॅडम बघा आता जाऊन आली तिकडून. तिथलं काही शूट करत नाही, आपलं घरगुती आपलं काय असेल ते. तर आता आले तर जेवायला बसते. लय जोरात भूक लागली, डोकं दुखतंय माहिती का लय. तर कसं खेळते. तर या सर्वांनी जेवण बनायला बसले. लय तिकट लागायला लागलं. पनीर भाजी भुर्जी बनवली आणि आबोली चण बनवले. पाणी द्यायची चालेल. तर बघा जेवण वगैरे झालं सर्वांचं. पोरी बी याला झोपायला. आज त्याला खाली झोपवलं आमच्या कशीच. पोरींना झोपत येत नाही. मी तरी झोपते दुपारची, त्या पोरीला झोपायला बी भेटत नाही. त्याला खाली झोपवलं. तर बघा आज माझा वाढदिवस चालू झाला आहे 12 वाजता. भावाने सर्वात पहिलं विश केलं, मग पोरीने केलं. तर बघा आता थोडा व्हिडिओ बनवस्तोवर मान बनवून जाती. तर 2 दिवसाची व्हिडिओ टाकली. तर व्हिडिओ कशी वाटले कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ चांगले वाटले तर पुढे पाठवा. तर चला आता सर्वांना गुड नाईट.